नमस्कार. दिनांक 26 मार्च. कथेचे शीर्षक आहे हत्तीचे मूत्र डोळ्यात घाला. अक्कलकोटचे कारभारी दिनकर आनंद शेणवी यांना डोळ्यांचा विकार झाला. अन्य काही रोगामुळे शरीरही क्षीण झाले. त्यासाठी ते सोलापुरात जात. त्रास वाढला तसा कोणीतरी महाराजांना विचारून पाहावे असा सल्ला दिला. चोळाप्पा करवी त्यांनी उपाय विचारला तेव्हा महाराजांनी डोळ्यात हत्तीचे मूत घालण्यास सांगितले. ही चेष्टा वाटली तरी उपाय करताच डोळे बरे झाले. या कथेतील दिनकरराव कारभारी जडवादी भोगवादी जीव आहे. त्यामुळे ते कधीच महाराजांचे दर्शनास जात नसे. अर्थात त्यामुळे महाराजांना काहीच फरक पडत नव्हता. ही गोष्ट अलविदा. नास्तिक वृत्तीमुळे तो साऱ्या जगाकडे स्वार्थाच्या आणि संशयाच्या जळजळीत दृष्टीने पाहत असे. संशय हीच त्याच्या डोळ्यांची व्याधी होती. ही व्याधी जडल्यामुळे त्याचे स्वास्थ्यच हरवले होते. सर्वत्र संशयाने पाहणाऱ्या स्वास्थ्य कसे लाभेल? सत्ता व संपत्ती हाताशी असूनही त्याला स्वास्थ्य मिळत नव्हते. रोगाचे निदानच झाले नाही तर कितीही उपाय केले तरी गुण येणार नाही हे उघड होते. त्यासाठी निष्णात वैद्याकडे जावे लागते व त्याच्यावर व त्याच्या उपचारांवर विश्वास असावा लागतो. खरे तर स्वास्थ्यासाठी संशय जाणे आवश्यक असते. संशय जाण्यासाठी सत्ता व संपत्तीचा वाटणारा भरवसा नष्ट होणे दिनकररावांचे बाबतीत तरी गरजेचे होते. त्यासाठी त्याचा अहंकार जाणे जरूर होते. अहंकार जाण्यासाठी विवेक बुद्धी जागी होणे आवश्यक होते. महाराजांनी म्हणूनच हत्तीच्या मूताचा संकेत दिला. प्रत्यक्षात हत्तीचे मूत्र डोळ्यात घातल्याने दिनकररावांचे डोळे बरे झाले हा महाराजांनी केलेला चमत्कारच होता, यात संशय नाही. परंतु आपण परमार्थिक दृष्ट्या या कथेचा विचार करतो आहोत हे विसरू नये. त्यातील संकेत लाक्षणिक अर्थ ध्यानात घेतले की आपल्याला परमार्थ उलगडू लागेल हे ध्यानात ठेवावे. इथे हत्ती हे बुद्धीचे प्रतीक आहे. ही बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी होय. या विवेक बुद्धीमुळेच नित्य काय अनित्य काय सार काय असार काय हे कळते. आत्म अनात्माचा म्हणजेच टिकाऊ काय आणि टाकाऊ काय ते समजते. अशा या हत्तीचे मूत्र याचा अर्थ देहबुद्धी किंवा भोगवासना असा घ्यावा. ती मूत्रासारखी उत्सर्जित करावी लागते. शरीराबाहेर काढून टाकावीच लागते. या देहबुद्धीचा केवळ दोष दृष्टीने म्हणजे फक्त त्यातील दोष आणि तोटे जाणणाऱ्या दृष्टीने विचार करणे हेच हत्तीचे मूत्र डोळ्यात घालणे होय. कारण दोष आणि हानी कळल्यास दृष्टी सुधारेल हे ओघाने आलेच. दोषकारक व हानिकारक देहबुद्धी नाहीशी झाली की अहंकार निवळतो. अहंकार निवळला की सत्ता संपत्तीचे कौतुक राहत नाही. ते कौतुक वाटेनासे झाले की संशय स्वार्थ मत्सर ही निवळतो आणि मग आपोआपच स्वास्थ्य लाभते. पण हे कळण्या इतके दिनकररावांकडे शहाणपण नव्हते. म्हणूनच त्याने महाराजांनी सांगितलेल्या उपचारांची चेष्टा केली. परंतु ही गोष्ट हसण्यावर नेण्यासारखी नाही असा सल्ला कोणीतरी दिला. त्यामुळे दिनकरराव त्या उपाय योजनेस तयार झाला. उपाय करीत असता आग भडका झाला व हे काय भलतेच होते आहे असे त्यास वाटलेच. पण उपाय 3 दिवस म्हणजे 3 टप्प्यात करावायचा होता. तसा तो 3 टप्प्यात केला आणि त्याची दृष्टी साफ होऊन डोळे सुधारले. दिनकररावांनी केलेल्या उपायांचे 3 टप्पे म्हणजे पारमार्थिक दृष्टीने आचरणात आणायचे 3 टप्पे असतात. हे 3 टप्पे असे: 1. परमार्थाचा अंगीकार करणे म्हणजे श्रद्धा बाळगणे हा पहिला टप्पा. 2. साधू संतांचा सहवासात राहणे म्हणजे सत्संगात राहणे. यात संत वाङ्मयाचे वाचन चिंतन मननही आले. पारायण नामस्मरण जप हाही सत्संगच असतो. हा झाला दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा म्हणजे नेम नियमांची बंधने स्वीकारणे. या बंधनांमुळे स्वैर आहार विहारावर बंधने येतात. त्यामुळे त्रास वाटणे चिडचिड होणे साहजिकच असते. कारण अशा प्रकारे बंधनात राहण्याची सवय नसते. ती होईपर्यंत आग भडका होणारच. अशा 3 दिवसांचा उपचार म्हणजे 72 तासांचा उपाय नसतो. हे 3 टप्पे अंगवळणी पडेपर्यंत काळ म्हणजे 3 दिवस समजावेत. प्रत्येकाच्या प्रकृती आणि प्रवृत्तीनुसार हा काळ कमी जास्त लांबीचा ठरू शकतो. दिनकररावाने हा 3 टप्प्यांचा उपचार केला. त्याची जीवन दृष्टी निवळून स्वास्थ्य लाभलेही. पण दिनकरराव पडला कर्मकरंटा. स्वास्थ्य लाभताच त्याने पूर्वीचा स्वैर जीवनक्रम पुन्हा सुरू केला. परिणामी
प्रारब्ध भोगाचा दुर्धर क्षयरोग त्याला जडला. महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभदायक अनुभव असूनही त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि अल्पावधीत त्याचे देहावसान झाले. देव देतो आणि कर्म नेते असे म्हणतात ते खोटे नाही. धन्यवाद.